आणि आता पाहूयात पुढची बातमी। देशातील 28 पैकी 14 ते 16 राज्यांमध्ये एकाच टप्प्यामध्ये मतदान होण्याची शक्यता आहे। देशातील 28 पैकी 12 ते 14 राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त टप्प्यात म्हणजेच 2 टप्प्यातून 6 ते 7 टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीर वगळता आज 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे। सोमेश कोलगे या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, नक्कीच आपल्याला जी माहिती मिळते सूत्रांच्याकडून त्यानुसार साधारणपणे अशी स्थिती असेल की 14 ते 14 राज्यांमध्ये जवळपास एकाच टप्प्यामध्ये मतदान घेतलं जाईल आणि इतर जी 14 ते 15 राज्य आहेत त्यामध्ये 2 वेगवेगळ्या म्हणजे मल्टिपल टप्प्यांमध्ये मतदान होईल। जम्मू काश्मीर वगळता 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा एकाच टप्प्यात मतदान होणार आहे। जम्मू काश्मीर मधील सुरक्षा व्यवस्था आणि संवेदनशीलता पाहता काही प्रमाणात तिथे जास्त टप्पे मतदानाचे असू शकतील अशी माहिती आपल्याला मिळते। याविषयीची अधिकृत घोषणा आज दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोग आपल्या पत्रकार परिषदेच्या मार्फत करणार आहे आणि इतर सुरक्षा व्यवस्था सीआरपीएफच्या तुकड्या आणि प्रशासकीय मनुष्यबळ विचारात घेता अशा प्रकारे निवडणुकांची रचना केली जाणार आहे, ज्यामध्ये यावेळी मोठ्या संख्येने जवळपास 50% राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होऊ शकतं। धन्यवाद सोमेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।